प्रेम ही एक अशी भावना आहे जी कोणालाही कुठेही कधीही होऊ शकते, कोणाबरोबरही होऊ शकते. पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की दोन पुरुषांमधलं ते प्रेम असेल तर नाही, म्हणजे आपण तयार आहोत का हे असं एक्सेप्ट करायला ॲज अ सोसायटी? वेल, ह्याच विषयावर आधारित एक अतिशय तरल अशी प्रेम कहाणी दाखवणारी फिल्म मी पाहिली आहे. फिल्मचं नाव आहे साबरबोंड. सध्या आपण ॲज अ सोसायटी कितीही ओपन माइंडेड होत असलो आणि कितीही विकासाकडे जात असलो तरीही मला वाटतं आपण पूर्णपणे दोन पुरुषांमधलं प्रेम ॲज अ सोसायटी एक्सेप्ट करण्यासाठी रेडी आहोत का? आय हॅव माय ओन डाऊट्स. तुमचं काय म्हणणं आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा. ही फिल्म जी भावना आहे प्रेमाची, त्या दोन पुरुषांमधलं प्रेम आहे ते खूप छानपणे एक्सेप्ट करायला शिकवते. सोसायटीचा विचार न करता आपल्याला जे वाटतंय आपल्या भावनांना जपण्याची एक शिकवण देते, अशी ही फिल्म आहे. या फिल्म मधले मुख्य कलाकार आनंद म्हणजे भूषण मनोज आणि बाळ्या म्हणजे सूरज सुमन, ह्या दोघांनी त्यांच्या भूमिका ह्या अतिशय उत्तमपणे वठवल्या आहेत. आणि या फिल्मचे जे लेखन दिग्दर्शन केले ते रोहन कानवडेने केले. फिल्मला ज्या प्रकारे ट्रीट केले गेले तीही अतिशय रॉ ठेवली गेली आहे. आणि साबरबोंड हे जे मेटाफर वापरलं गेलंय, त्यांची जी प्रेम कहाणी आहे, दोन पुरुषांमधली जी लव्ह स्टोरी आहे, त्यांच्यासाठी हे जे मेटाफर वापरलंय हे मला अतिशय ऍप्ट वाटलंय. वेल, ह्या फिल्मने अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये स्वतःला स्टँड आउट केलंय. अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये या फिल्मला अप्रिशिएट केलं गेलंय. सनडान्स सारखा मोठा फिल्म फेस्टिवलमध्ये ही फिल्म विनर ठरलेली आहे. ग्रँड ज्युरी अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे चुकवू नका, नक्की जाऊन ही फिल्म नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे, पहा. ही फिल्म सध्या UK मध्ये रिलीज केली गेली आहे आणि तिकडच्या लोकांना हा विषय फार रिलेट होते, कारण ऑफकोर्स कल्चरमुळे त्यांच्याकडे ही गोष्ट खूप नॉर्मल असल्यामुळे त्यांच्या खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. आणि याहून काय बेहतर असू शकतं की एक मराठी फिल्म एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर, एका बाहेरच्या देशामध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व प्रूव्ह करते, स्वतःला प्रूव्ह करते. मराठीमध्ये जे कॉन्टेंट इज किंग म्हटलं जातं त्या गोष्टीला प्रूव्ह करते. बाय द वे, ह्या फिल्मचा विषय जेवढा बोल्ड आहे तसेच काही लोक या फिल्म बरोबर जोडले गेले आहेत ज्यांनी या फिल्मला सपोर्ट केलंय. आणि ती नावं आहेत नागराज मंजुळे, विक्रमादित्य मोटवाने, निखिल अडवाणी आणि सई तावणकर. ह्या सगळ्यांनी या फिल्मला सपोर्ट करत लोकांपर्यंत पोहोचवली आहे. मी जेव्हा थिएटरमध्ये रिलीज झाली होती माझ्याकडनं पाहायचं राहून गेलं होतं, पण मी आता ती नक्की पाहिली आणि एक खूप छान मराठीला प्राऊड वाटणारा असा विषय मराठीमध्ये केला गेला, याचा मला खूप अभिमान आहे. आणि ही रील नक्की तुमच्या त्या मित्रापर्यंत पोचवा जो एका पुरुषाच्या प्रेमात आहे पण एक्सेप्ट करायला घाबरतोय. त्याला सांगा ही फिल्म पाहायला, तो नक्की ते एक्सेप्ट करेल आणि ठामपणे स्वतःचं जे मत आहे ते बोलून दाखवेल.